चला मॅच ऑन. साईराज विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स. गोलंदाजी मारो अनिकेत. पहिला चेंडू ऑफ साइडला. हो हो भावेश. बघा भावेश सुद्धा प्लेइंग 10 मध्ये आता खेळताना दिसतोय आपल्याला. हो हो. थप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला होता, पण त्या चेंडूच्या म्हणजे बॉलच्या फ्लोवरती थोडेसे हात मागे गेले होते. जर का त्याच वेगाने यष्ट्यांवरती चेंडू आदळला असता तर पंचांकडे अपील सुद्धा केली असती. ओहो चेंडू फेकी. ओहो यश तांबे आले होते तिकडे. फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. पंच लेग बायचा इशारा करून दाखवताना. 3 चेंडू 2 धावा. तीन चेंडू आतापर्यंत घेऊन झालाय. धावफळ धावा 2. बघा इथून जो संघ जिंकेल त्याला टॉप 12चं तिकीट दिसेल. म्हणजे नीती जर आतापर्यंत विचार केला तर 4 संघांना टॉप 12चं तिकीट आलंय. डाव्या यष्टींच्या बाहेरच्या चेंडू वंचांचा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. 2 लगातार वाईड. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळका धावा 4. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळका धावा. पाणी पाडू का सुशांत सर? पाणी पाडू का इकडून? तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 4. बघा पहिल्या दिवशी आपण विचार केला तर या सामन्याला गर्दी सुद्धा खूप दिसते. हलक्याने चेंडूला प्लेट घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 5. ऑफ साइडला फटका. आदर्श फेकी वरच्या हँड वरती घालतून. येस बघा हेच चित्र होतं. जेव्हा कॉम्बॅक्स मधून उल्लेख केला होता तेव्हा आदर्शने प्रॉपर ऐकलं सुद्धा होता की जर का बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जाईल, जर का तो कलेक्ट केला त्याच्यावरती सिंगल थोडंसं मुश्किल आहे. तर सिंगल घेण्याच्या नादात थ्रू फेकी खालच्या हँडवरती गेली होती, पण ही फेकी इतक्या वेगाने केली होती की अनिकेतला सुद्धा संधी होती की खालच्या हँडवरतून फेकी वरच्या हँडवरती करायची. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. सहा धावा धावफळ दी. हलक्या त्याने चेंडू घेऊन काढला. मागच्या मॅचचा हिरो जोगित पाटील यांनी खूप चांगला गोलंदाजी केली होती. त्या गोलंदाजी करताना त्याला मॅन ऑफ द मॅच थाप देण्यात आला. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅटची खालची एज चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला. फक्त सिंगल. ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. ओके ओके रिव्ह्यू घेतला गेला वाईट साठी. येस लसिया प्लीज.
वाईट. रोहित जयस्वाल गुडलक यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. टॉप 12चं तिकीट तुमच्या संघाला मिळालेलं आहे, पण त्या टॉप 12च्या तिकिटामध्ये आतापर्यंत विचार केला तर फक्त सन्मान चिन्हासाठी पात्र आहेत. टॉप 6मध्ये आलात तर हे भव्य दिव्य चषकापर्यंत तुमचा संघ येऊ शकतो. ह्या काहीशा गोष्टी फेकी वेगाने. बघा याच गोष्टीचा उल्लेख केला जातोय वारंवार की जर का बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जाईल तर का चेंडूला कलेक्ट केलं गेलं, तुमची फिल्डिंग क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर फेकी झाली तर धावचीच्या रूपात मैदान तुम्हाला सोडावं लागेल. ह्या गोष्टी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मॅच पासून उल्लेख केला जातोय. त्या गोष्टी कशा प्रकारे ऐकतात, कशा प्रकारे कोणता खेळ ऐकतात नवीन बॅटर अभिषेक. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक 9 रन ऑन बोर्ड. 3 चेंडू 9 धावा. ऑन साइडला घेऊन काढलं जय्या, चेंडूला फेकी नाही केली. हॅलो चेक. ओहो, मोठा फटका खेळण्याच्या नादात इतक्या जोराने बॅटला फिरवलं होतं. शॉर्ट सिलेक्शन, सरळ चेंडू षटकाराला. षटकाराला बॉक्स क्रिकेटमध्ये महत्व नाही, मैदान सोडावं लागते. अभिषेक, नवीन बॅटर स्वप्नील. बघा स्वप्नील डोकोमा यांचा विचार केला तर VPL विरार प्रीमियर लीगमध्ये MCC कडून गोलंदाजी खेळाडूंनी खूप प्रभावित केलं होतं. तो स्वप्नीलला आपण पाहतोय नेहमी तिसरा षटक हाताळताना खूप चांगलं सर्कलच्या क्रिकेटमध्ये एकाही मॅचमध्ये 10च्या वरती रन नाही दिला होत्या. ही जी सायकल आपण पाहतोय शिवमजी पाडदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केले आहे. शिवमजी आपण सुद्धा मनापासून आभार. कट करण्याचा प्रयत्न वाईट. आमच्यापर्यंत अंपायर वळतात. वाईटचा इशारा. डबल 1 11. 5 चेंडू 11 धावा. पेडल स्वीप करून काढलं सिंगलसाठी. षटकाची समाप्ती 12 धावा.
बघा डीबीएनच्या टेक्निकल टीमचे मनापासून आभार असेल. दोन्ही अँगलने बॉलला कॅप्चर केले गेले. निश्चितच अंपायर पाहतील काय डिसिजन असेल तर दिला जाईल. यासाठी दोन्ही कॅमेरामॅन जयेश मांगेला आणि केवलचे मनापासून आभार असतील. या स्पर्धेसाठी दुपारपासून विचार केला तर खूप चांगली कामगिरी यांनी केलेली आहे. टीम अंपायर रिव्ह्यू आहे. बघा 9 वरती खूप काही कॅल्क्युलेशन असेल. इथून जर का 9 असेल तर 2 धावा असतील. फेअर डिलिव्हरी असेल तर फक्त सिंगल. म्हणजे जोगित पाटीलला जर का 9 असेल तर पुन्हा एकदा यावं लागेल. 9 नसेल तर षटक संपेल. दोन्ही अंपायरला कुठेतरी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न. डीबीएनची टेक्निकल टीम कन्फ्यूज नाही आहे इकडे. कारण की डीबीएनच्या टेक्निकल टीमने दोन्ही कॅमेरामॅननी प्रॉपर बॉलला कॅप्चर केलं गेलं आहे. आता आमचे ऑफिशियल अंपायर डीबीएनच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकता दोन्ही अँगलने दाखवलं गेलंय. थोडासा प्रेशर दबाव आता आमच्या दोन्ही पंचांवर वाढला गेलाय. पूर्णपणे वेळ घेतला गेला तदनंतर डिसिजन दिलं गेलं 9. +1 असणाऱ्या मग धावफलकार धावा 13 होतील. 13 मेराचं समीकरण. हलक्या हाताने चेंडूला प्लेट करून घेऊन काढलं. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 14. 1 for 14. मंथन आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. मंथनने सुद्धा थोडंसं काय होईना सहकार्य केलं. 14 धावा. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू ऑफ साईडला गेला. गोलंदाजी मारवरती आकाश घरत मोरगाव चॅलेंजर्स मध्ये पदार्पण करताना दिसतोय आपल्याला. 15 धावा. चेंडूला हलक्या त्याने ऑफसाईडला कट करून काढलं. 16 धावा. धावफलकारी दोन्ही चेंडूचा आतापर्यंत घेऊन झालाय. अमित सिंग हे सुद्धा फ्रेश होऊन दिसत आहेत. म्हणजे निश्चितच या ग्राउंडवरती रात्री लक्ष देण्याचा. ओ यश तांबे सुरेख क्षेत्ररक्षण. बघा यश तांबे तिकडे आदर्श असू दे. काही मोरेगाव चॅलेंजर्सचे खेळाडू आहेत त्या दिशेने चेंडू खूप कमी आपला ट्रॅव्हल होताना दिसते. यश कशा प्रकारे चालत एकदम वेगाने चेंडूवरती आले होते. पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. आफ्ताब हेलो चेक. हा थांब. जुना बॉल द्यायचा. जुना बॉल. ओंकार देसाई आवाज पण द्यायचा. हा थँक्यू. हेलो चेक. तयारी आता. ऑफ साईडला हलक्या हाताने चेंडूला कट केलं. युट्यूबला तरी आवाज आहे का? हा हाय. हेलो चेक. मुजम्मिल खान वसई-विरार बॉक्स अंडर क्रिकेटचे अष्टपैलू खेळाडू साहेबांमधून खेळताना दिसतात. आपले सुद्धा सहर्ष स्वागत. आणि चेंडू दिल्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार असतील. तुम्ही सुद्धा प्लीज या आमच्या व्यासपीठाच्या दिशेवरून मॅचचा आनंद घेऊ शकतात. तुमच्यापर्यंत थोड्याशा लेट आमच्या नजरा बदला त्यासाठी क्षमा असावी. 23 धावा धावफलकारांनी लगावल्या गेल्या आहेत. 23 धावा धावफलकारांनी लगावल्या गेल्या आहेत.
3 चेंडू 23 धावा, 3 षटक झालेत. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. शेवटचे षटक आफताब. हलक्या त्याने ऑफसला चेंडू कट करून काढला. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा आपण इनिंग ब्रेकमध्ये MCCच्या एका खेळाडूचं कौतुक मनापासून करणार. इनिंग ब्रेकमध्ये तो खेळाडू कोण असेल कोणी गेस सुद्धा नाही करू शकत. तो खेळाडू त्याची पोझिशन सुद्धा सोडतोय आता. टॅपच्या साराने घेऊन काढला. आदर्श रावत चेंडूला लिफ्ट करतील. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक 26. 3 चेंडू 26 धावा, 26 रन ऑन बोर्ड. फुलटा चेंडू आकाश गरज चेंडूला फील्ड केलं गेलं. 1 धाव कंप्लीट. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 27. पहिल्या इनिंगचे उर्वरित 2 चेंडू. 27. पहिली इनिंग आहे सर पहिली इनिंग चालू आहे. 28. शेवटचा आणि अंतिम चेंडू. या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती किती धावाचा आव्हान सेट केलं जाईल. 28. ऑफ साइड दिशेने आदर्श रावळ शरीराचा वेध घेऊन चेंडूला फेकी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. टेक्निकल टीम ओ येस चेक केलं जाईल. सुनीलजी एनर्जेटिक लेवल इतकी होती की डबलला 3 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. एक हायसे असते की सिंगल सिंगल डबल डबल एनर्जेटिक लेवल वाढलीच होते. इकडून सर बंद आहे. बघा फुल पैसा वसूल मॅच चालू. पुन्हा एकदा DBNच्या दोन्ही कॅमेरा मॅननी क्षण सुंदर टिपले आहेत. दोन्ही अँगलनी पाहावं लागेल. 19-20 आहे. लाईनवरती बॅट आले की नाही सर्व काही पाहावं लागेल. आणि चेंडू स्टंपला कधी लावला गेला तर आमच्या विशाल अंपायर बघून जात आहेत. म्हणजे सिंगल असेल. शेवटच्या चेंडूवरती सिंगल. 1च रन आहे सर. आउट आहे. 29 run on scoreboard. 30 is a target from मोरेगाव चॅलेंजर्स. 30 धावेचं आव्हान आहे. येस सर. ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. इथून जो संघ जिंकेल त्याला MCC चषकाचं टॉप 12चं तिकीट. पण पाहू शकता आता ट्रॉफी आता नाही पाहू शकत. त्या ट्रॉफीसाठी टॉप 6चं तिकीट लागेल. आधी टॉप 12चं तिकीट मिळेल का मोरेगाव चॅलेंजर का साईराज. ऑन साइडला फक्त सिंगलसाठी. 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव. कार्तिक अँड टीम सांभाळून घ्यायचंय.
ऑन साइडला मोठा फटका. हो हो. कशा प्रकारे काय चित्र घडलं आपण पाहू शकता युट्यूबच्या स्क्रीनवरती. टप्पा पडल्यानंतर चेंडू बघा मध्येच उडती घेते. श्रीनिवास बंबाई या खेळाडूला सुद्धा विचार केला तर खेळपट्टीवर खूप अनुभव. 3 चेंडू 3 धावा. हो हो. टप्पा पडल्यानंतर चेंडू फेकी वेगाने सिंगल कंप्लीट. 4 चेंडू 4 धावा. ऑन साइडला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 5 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 6 रन ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकार लगावल्या गेल्यात. बघा 30 धावेचा पाठला करायचा मॅच आतापर्यंत विचार केला तर 18-24. सोनू अँड अफ्ताबची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर जोडी सज्ज. इथून एखादा दुसरा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक. तर सिंगल ऑफ साइड ड्राईव्ह केला. फटका चांगला सुनील. ओ हो. कुणाल वोळकेकडून जीव चुकी होती तीच चुकी कायम. चेंडूला कलेक्ट केलं जाते पण फेकी नाही होत आहे आणि त्या फेकी करण्याच्या नादात चेंडू हातातून निसटतोय. रवी कंडूजी आपणास सुद्धा विनंती आपण सुद्धा मॅचच्या दिशेने यायचे. ओ हो. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहू शकतो. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. विरुद्ध बाजूने लेफ्ट साइडच्या दिशेने डाईव्ह लावून चेंडूला फील्ड केलं गेलं. युट्यूबच्या स्क्रीनवरती रिप्ले मध्ये पाहूया. ऑफ साइडला ड्राईव्ह केलं. बघा टप्पा चेंडू वेगाने आला. एका हाताने विरुद्ध बाजूने चेंडूला आतमध्ये ढकललं. काय क्षेत्ररक्षणाचा नजारा. मॅच अजून विचार केला तर ऑन आहे की मॅच आता कुठेतरी स्टार्ट होते. मोठे फटक्याचा प्रयत्न तिसऱ्या नाही दुसऱ्या षटकापासून केला जातोय. 8 धावफलकार ती. बॅकफुटवर आले. टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला लेफ्ट केलं गेलं. रवी कंडूजी आपणास सुद्धा विनंती आपण या व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा. 15-21 ची मॅच. ऑन साइडच्या दिशेने घेऊन गाडलं सिंगल साठी. फेकी नाही करणार. ऑन साइडला फटका चांगला डोकोमा. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा. बघा काय घडलं गेलं. रिप्ले मध्ये पाहू शकता. चेंडू अडवला. स्वतः मिसबॅलन्स झाले होते पण त्याच्या आधी फेकी झाले. पण ती फेकी गॅदर कलेक्ट करण्याची घाई केली गेली. चेंडू हातामध्ये नाही टिपला गेला. सिंगल कंप्लीट. ऑफ साइडला ओ हो. शरीराचा वेध घेऊन चेंडू अडवला गेलाय. मॅच ऑन आहे. प्रत्येक चेंडूवरती हालचाल घडामोडी काही ना काही घडते. एकाकडून दुसऱ्याकडे फेकी करताना सिंगल नाही रोखली जात आहे. चेंडूला कलेक्ट सुद्धा केले जाते. कुणाल वडके यांनी सुद्धा चेंडू कलेक्ट केला. सुनीलने सुद्धा चेंडू कलेक्ट केला होता. त्यानंतर स्वप्नील डोकोमो यांनी सुद्धा चेंडूला कलेक्ट केलं होतं पण तिघांना धावचीतची संधी होती. धावचीत नाही मिळाले. ही बेनिफिट जमेची वा मोरेगाव चॅलेंजर या संघाला आहे की दोन्ही सलामीवीर बॅटर अफ्ताब असू दे सोनू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि जमेची बाब साईराज या संघासाठी सुद्धा की अजूनही चौकार पास होऊन नाही दिलाय. म्हणजे क्षेत्ररक्षणाचा दर्जा 10 फिल्डरमध्ये अशा प्रकारे ठरवलाय की 10च्या 10 खेळाडू आपले चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. ते गाडीची लाईट्स ऑफ करायची. 2 मिनिटं थांबायचं.
स्कूटीची लाईट्स थँक्यू. 12-18, 18-24 नंतर 12-18 म्हणजे मॅचचं इक्वेशन सेम आहे. सिंगल सिंगल 6 चेंडूमध्ये 6 धावा आल्या फक्त दुसऱ्या षटकात. वेळ दोघांनी घेतलाय. अफ्ताबने सुद्धा वेळ घेतलाय, कुणाल वडगे यांनी सुद्धा वेळ घेतलाय. ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय कुणाल, पुन्हा एकदा फेकी. बघा 4-3 नाही यश, 4 रनआउट. या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात. क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप चांगला ठेवलाय, पण फेकी चेंडूला गॅदर नाही केलं जात आहे. त्या कारणास्तव सिंगल कंप्लीट होताना दिसते. 11 चेंडू 17 धावा. वाईटचा कॉल, वाईटचा इशारा. 11-16, 17 नंतर खतरा आता कुठेतरी थोडासा रिलॅक्स केलाय वाईटचा. अतिरिक्त धाव. यश सोनूने जर का लगातार 3 चौकार मारले तर यश दलवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण की असेल सुद्धा, कारण की या खेळपट्टीवरती मैदानावरती 10 वाजल्यापासून यश सुद्धा होता. त्याच्या जोडीने सोनू दोघांनी खूप एकत्र काम केलेत. सर्व होते असं नाही, कोणाचा नावाचा उल्लेख नाही, पण खऱ्या अर्थाने सोनूसोबत यश आज जास्त दिसले होते. आणि यश सकाळपासून आला होता. नावात यश आहे, पण उद्या संघाला यश मिळवून द्यायचंय ही दुसरी गोष्ट आहे. ऑफ साइडला पुन्हा एकदा फेकी वेगाने. 1 2 3 4 आता 5व्या. येस, डीबीएनच्या टीमला व्यस्त केले. 4 संधी होत्या, त्या संधी चुकला. तर 5वी संधी डीबीएनच्या टीमला दिले. इथून बघा मॅच स्लो केली जाते का मॅच लवकर पळवली जाते, सर्व काही गोष्टी असतात. ओहो, डीबीएनची टेक्निकल टीम प्लीज या. एमसीसी NOTOUT सुनील टेन्शन मध्ये होता. तिकडे. आणि मोरेगाव चॅलेंजर्स काही मिली सेकंदासाठी गुजरले. चला आकाश घरात नवीन बॅटर अफ्ताब यांची जागा घेण्यासाठी. आठ चेंडू 15 धावा. इथून मॅच फसते. येस सर. 9-15 9-15. फटका वेगाने फेकी अभिषेक. बघा चुकीतून माणूस शिकतो. संधी मिळालेल्या संधीचं सोनं. पहिल्या 4 चुका, 4 संधी होत्या रनआउटच्या, त्या नाही. त्याच्यानंतर एकाने ती संधी स्टार्ट करून दिली. त्याच्यानंतर अभिषेकांना सुद्धा खूप चांगली, नाही सॉरी अभिषेक नव्हते कोण दुसरे होते. फेकी चांगली केली जयेश. फेकी खूप चांगली केली गेली. या स्पर्धेचे मुख्य स्पॉन्सर म्हणजे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट स्पॉन्सर करणारे एसराज इन्फोटेकचे प्रॉपरायटर सरफराजी शेख. आपणा सुद्धा विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठावर तुम्ही आमच्या या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. शेवटचे 2 मॅचेस असतील, या मॅचच्या दोन्ही मॅचचा आनंद घ्यायचा आहे. हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढला आकाश घरात. धावफलक स्टार्ट करताना प्लीज या. सरफराजी शेख आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या मॅचचा आनंद तुम्ही आमच्या व्यासपीठावरून घ्यायचा आहे. 7-14. बघा कशा प्रकारे मॅचला फसलं जाते, कोणत्या गोलंदाजाला निवडला जाते मोठे फटके खेळण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा नादा सरळ जयाला मैदान. बघा आपण सर्वजण मॅचचा आनंद मंचावरून घेतोय, पण आतापर्यंत मुख्य आयोजक नयन मंगेला सर एक गोष्टीचा उल्लेख केला जाईल. इथून जेव्हा बॉल गेला ना तर मंचावरती एमसीसीचे सर्व व्हॉलेंटियर आहेत, एमसीसीचे सर्व व्हॉलेंटियर बसलेले आहेत. पण जेव्हा बॉल लांब जातो ना तेव्हा सर्वात पहिला दीपक यादव उठतोय. त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा प्लीज.
जेव्हा बॉल लांब जातो तेव्हा सर्वात पहिला दीपक यादव उठतो. काही असू दे, आपण सुद्धा चेंडूला बघतायत, पण आपण आपलं व्यासपीठ नाही सोडत आहेत. तो व्यासपीठ त्याची जागा सोडून चेंडूला बघण्यासाठी धावतो. अक्षयजी घेशन साहेब, आपणा सुद्धा विनंती आहे, प्लीज आमच्या व्यासपीठावरून तुम्ही मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मॅच ऑन आहे. सामना कशा प्रकारे फसला गेलाय. 6-14 आकाश गरज स्ट्राईक वरती. पहिला चेंडू वरती आकाश गरज यांच्या यष्ट उद्ध्वस्त केल्यात. गोलंदाजी मारवरती स्वप्नील डोकोंब. एमसीसी जसं एमसीसी म्हणजे एमसीसी विराट प्रीमियर लीग मध्ये हा गोलंदाज एमसीसी म्हणजे नयन मांगेला यांच्या संघात खेळत होता. तेव्हा सुद्धा या गोलंदाजांनी सर्कलच्या क्रिकेटमध्ये काही षटकामध्ये 10+ धावा दिल्या. सर्कलचं क्रिकेट होतं. आणि एमसीसीचा मेहुल मेडी यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. म्हणजे निश्चितच उद्या पहिली गोलंदाजी करायची तर ग्राउंडचा लेखाजोखा घेतोय. ऑन साईडला फटका चांगला. क्षेत्ररक्षण सुद्धा आहे. बघा उद्या काय होईल पण साजिद अन्सारी हा एमसीसीची मॅच खूप आवर्जून पाहिल, कारण की सर्व खेळाडूंना तो वैयक्तिक चुका जाऊन सांगतो त्यांच्या, आणि खऱ्या अर्थाने तो सहकार्य थोडासा इंडियापासून लांब राहतो. हो सुरेख स्वप्नील डोकोमो ऑन फायर. अनिकेत घाना याच्या यष्ट उद्ध्वस्त केल्यात. जर का हॅट्रिक घेतली तर मयूर यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे. कोणीही जर का हॅट्रिक घेतली होती तर मयूर यांनी पारितोषिकचा उल्लेख केला होता. येस, नाही हॅट्रिक नाही आहे, वाव पण आहे. वाव विकेट. नाही सिंगल आले का सर? सॉरी सिंगल आले. 3-13 मॅच फसली गेले. आदर्श नवीन बॅटर. हो फटका. चेंडू सरळ इंटू द गॅप, सीमारेषा भाग. बघा या काही गोष्टी आदर्शला का लेट वाटवलं की आदर्श सेकंड डाऊनची भूमिका निभावतो, पण या मॅच मध्ये 30+ टार्गेट जेव्हा चेस करत होता थोडंसं मागे पाठवलं. मॅच फसले. 2-9 मॅच. ऑफ साइडला चेंडूला सुनील फेकी. हो आता फेकी बिंदास केली जाते. सैराज संघ टॉप 12च्या तिकिटाच्या जवळच्या दिशेने वळतोय. कॉंग्रॅच्युलेशन, खूप शुभेच्छा साईराज इन टू द टॉप 12. हार्ड लक मोरेगाव चॅलेंजर्स. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. चला जय